त्या ब्लॉगची सुरुवात होते. मटण रस्सा आपण बनवणार आहे. ह्यासाठी आपण कांदा चांगला भाजून घेतलेला आहे. कोथिंबीर आहे, मिरच्या घेतल्या आहेत, अद्रक, लसूण घेतला आणि टमाटर घेतलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये कांदा आणि खोबरं मी चांगलं भाजून घेतलंय. तुम्ही बघू शकता आता मी ह्याची पेस्ट करणार आहे. 4-5 कांदे घेतलेले आहेत मी ह्याच्यामध्ये. मसाला चांगला बनवून झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तेल गरम करायला ठेवलंय. तेल चांगलं गरम करून झालं की मी ह्याच्यामध्ये मसाला टाकणार आहे. सो त्याआधी मी जिरं मोहरी टाकते. तर हा मसाला गेला. मसाला चांगला भाजलाय बघा तुम्ही कसा दिसतोय. चांगला परतून घ्यायचा मसाला. मसाला चांगला भाजणं गरजेचं आहे. सो मी कमीत कमी 5 ते 10 मिनटं चांगला भाजून घेतला हा मसाला. ऑलरेडी कांदा भाजलेलाच होता तरीसुद्धा चांगला भाजते आहे. ह्याच्यामध्ये मी हळद टाकते आहे, लाल तिखट टाकली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. इथे मी 2 चम्मच टाकलेले आहेत, ते पण छोटेच चम्मच आहे. सो मी कुकरमध्ये मटण शिजून घेतलं आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि पाणीच टाकलं होतं. सो मसाला बघा चांगला भाजून झालेला आहे. सो चांगला परतून घेतला आहे. तेल बघा सुटलेलं आहे. सो आता मी हे मटण टाकते ह्याच्यामध्ये. सो शिजवलेलं मटण मी इथे टाकून घेतलेलं आहे. आता मीठ टाकते, चवीनुसार तुम्ही मीठ टाका. रस्सा बघा कशी तर्री आलेली आहे वरती. खूप छान असं टेस्ट झालेलं. सो तुम्ही बघू शकता. मस्ट ट्राय आहे. थँक्स फॉर वॉचिंग.